सर्व पत्रकार महोदयांचे संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आज अगदी ऐनवेळी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, त्यालाही तसंच कारण आहे। तुम्ही ऐनवेळी बोलून सुद्धा आल्याबद्दल प्रथमतः तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो, तुमचे स्वागत करतो। आणि या संविधानिक महासंघासाठी आज या पत्रकारितेसाठी उपस्थित असणारे या महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय रमाकांतजी जाधव सर आहेत उपस्थित। तसेच या महासंघाचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्याकडे धुरा आम्ही जिल्हाध्यक्षपदी दिले असे आमचे महेशजी परुळेकर आहेत, महासचिव गौतम खुडकर आहेत, ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि समाज भूषण पुरस्कार प्राप्त आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय प्रभाकर जाधव साहेब आहेत, तसेच उपाध्यक्ष शंकर जाधव आहेत, निमंत्रक विनोद कदम आहेत, तसेच मंगल गावकर निमंत्रक आहेत, सत्यवंत तेंडुलकर उपाध्यक्ष आहेत, मधुकर जाधव निमंत्रक आहेत। हे सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने तुमचे स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याची विनंती जाधव सरांना करतो। त्याच्यानंतर परुळेकर साहेब बोलतील। सर्व पत्रकारांचं सर्वप्रथम स्वागत करतो। आज आपण या प्रेससाठी एकत्र आलो। आमचे सर्व संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्गच्या माध्यमातून प्रेससाठी आपण सामोरे जात असताना ही जी संकल्पना सर्वप्रथम या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये कार्यकर्ते आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक विचारधारा मानणारे लोक आहेत। परंतु वेगवेगळ्या संघटनांमध्ये हे सर्व समाज आपला विभागलेला होता आणि गेल्या अनेक वर्षापासूनची ही संकल्पना होती की आपण एकत्र येण्याची आवश्यकता होती। वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो, राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करतो आणि हा एक संकल्प जो सर्वांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये आला की विविध संघटना जरी असलो, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलो, तर काही मुद्द्यांच्यावर, काही प्रश्नांच्यावर आपण एकत्र येण्याची आवश्यकता होती। आणि ही आवश्यकता लक्षात घेऊन आज समाजहित हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवला की आपल्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून समाज दिवसेंदिवस विभागत चाललेला आहे आणि मूलभूत इथले प्रश्न जे जनतेचे आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत। अनेक प्रश्नांच्या मध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून असलो तर वैचारिक आमच्याकडे मतभेद असले तर व्यक्तिगत मतभेद नाही। आम्ही वेगवेगळ्या राजकीय संघटनांमध्ये सुद्धा काम करतो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो। जर कार्यकर्ते एकत्र आले तर समाज एकत्र येऊ शकतो आणि जर समाज एकत्र आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून त्यांनी जो संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, जो महामंत्र त्यांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आम्ही एवढी वर्ष एकत्र येत नव्हतो, आज या क्षणाचं सर्वप्रथम संपूर्ण जनतेमधून एक चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया उमटत आहे। स्वागतार्ह अशा पद्धतीची बाब आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण सामाजिक आणि राजकीय संघटन एका झेंड्याखाली एकत्र येण्याचा आम्ही हा जो उपक्रम घेतला आणि त्याचं भरभरून सगळीकडे स्वागत होत आहे। अनेक ठिकाणी सभा झाल्या, सभेमध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्यातून एक संकल्पना आली की संविधानिक हितकारिणी महासंघ या नावाचं संघटन आम्ही उभा करण्यामध्ये आणि जी कार्यकारिणी देखील झाली ती सुद्धा जम्बो कार्यकारिणी, अनेक संघटना या महासंघामध्ये येण्यास आजही उत्सुक आहे आणि या सर्वांचं मजबूत संघटन जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या माध्यमातून जे काही समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत, भौतिक प्रश्न आहेत, विकासात्मक प्रश्न आहेत, काही अन्यायकारक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांच्यावर साधक बाधक अशा पद्धतीची आम्ही चर्चा करणार आहोत। संवाद मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आपला हा उपक्रम आहे आणि ही जी संकल्पना आपण घेऊन पुढे जात आहोत ही सुरुवात झालेली आहे। मी अध्यक्ष महेश परुळेकर यांना विनंती करतो पुढे बोलावं। सर्वप्रथम सावंतवाडी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचं मी महेश परुळेकर संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदनही करतो यासाठी की परवा पत्रकार मित्रांनी आमच्या संविधानिक हितकारणी महासंघाच्या ज्या बातम्या लावल्या त्यामुळे हा महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे स्प्रेड झालं आणि अतिशय चांगलं आम्हाला त्याचं फीडबॅक मिळालेलं आहे। माझ्यासोबत या ठिकाणी कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा संघटक ज्याचं संघटन म्हणून मोठं काम आहे ते माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव,
जिल्हा ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, वासुदेव जाधव उपाध्यक्ष, महासचिव गौतम फुडकर, आमचे दुसरे उपाध्यक्ष शंकर जाधव, सत्यवान तेंडुलकर, मंगेश कदम गावकर आणि विनोद कदम, हे आज आम्ही काही ठराविक पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासमोर प्रेसला सामोरे जात आहोत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं, मी सर्वप्रथम आम्ही का तुम्हाला बोलावलं ते सांगतो की संविधानिक हितकारणी महासंघ आम्ही का केला. वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये, सामाजिक संघटनेमध्ये, धार्मिक संघटनेमध्ये काम करणारे सगळे लोक आम्ही एकत्र आलो आणि हा महासंघ केला. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमधील जो बौद्ध आणि अधर्मांतरित बौद्ध आहेत त्या सगळ्यांचे अनेक प्रश्न काही काळ प्रलंबित आहेत. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शासन आणि प्रशासनांमध्ये आम्हाला मिळत असलेली थोडीशी वागणूक, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. आणि त्यासाठी आम्ही सन्माननीय पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांची आम्ही भेट घेतली. आणि ती भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की या जिल्ह्यामधले अनेक प्रश्न हे आपल्या उपस्थितीत सुटू शकतात आणि त्यासाठी तुम्ही संपूर्ण जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कर्मचारी यंत्रणा आहे, म्हणजे अगदी कलेक्टर असतील, प्रशासनातले सगळे जे अधिकारी असतील, कलेक्टर असतील, CEO असतील, समाज कल्याण आयुक्त असतील, SP असतील, किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक महत्त्वाचे आहेत त्या सगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना जर आपण उपस्थित केलं तर ज्या धर्तीवर पालकमंत्र्यांचा जनता दरबार या जिल्ह्यामध्ये चालतो त्या पद्धतीने स्पेसिफिक बौद्ध आणि अधर्मांतरित हिंदू जे आहेत आमचे पूर्वीचे बांधव, त्या सगळ्यांचे प्रश्न तुम्ही साहेब ऐकून घ्या. आणि हे ऐकून घेण्यासाठी समाजाच्या वतीने समाजामध्ये संवाद आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निवारण आपल्या उपस्थितीत व्हावं अशी आम्ही एक मागणी केली. त्याला सरकारला सांगायला मला आवडेल की पालकमंत्री साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात विशिष्ट समाजासाठी होणारा हा जो संवाद आणि जनता दरबारासारखा जो विषय आहे तो पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय. आणि त्यासाठी मी आदरणीय पालकमंत्री राणेसाहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांनी आम्हाला 26 तारीख दिलेली आहे. जुलैच्या 26 तारखेला म्हणजे इथून पुढे 5 दिवसांनी आम्हाला त्यांनी आपली वेळ 2 ते 4 या वेळेमध्ये DPDC 206 या वेळामध्ये DPDC हॉल ओरोस येथे ते स्वतः उपस्थित राहणार आहे. संपूर्ण शासन यंत्रणा, शासन आणि प्रशासन हे उपस्थित राहणार आहे. आणि त्यांच्या मार्फत समाजाचे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना ते ऐकून घेणार, समजून घेणार. जे तात्काळ सुटणारे प्रश्न आहेत ते तात्काळ सुटतील, किंबहुना काही जर प्रलंबित प्रश्न राहिले तर ते प्रश्न नंतरच्या पुढच्या एखाद्या जनता दरबारामध्ये आम्ही सोडवू अशा पद्धतीचं शब्द आम्हाला पालकमंत्र्यांनी दिले आहे. अतिशय शॉर्ट नोटमध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे आमच्या समाजाकडे जाण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या व्यतिरिक्त दुसरं साधन आमच्याकडे नाही. आणि त्यामुळे समाजातील विविध समाज घटकापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. आपल्या साथीने मी संपूर्ण समाजाला आवाहन करतो की आपले जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या सभागृहामध्ये लिखित स्वरूपात स्वतः म्हणून घेऊन यायचं आहे. आणि प्रत्येक वाडीचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना सन्माननीय पालकमंत्री यांच्या उपस्थितीत प्रशासन जे आहे ते का थांबलेत, ते प्रश्न का अजून सोडवले गेले नाही, त्याची सोडवणूक कधी होईल किंवा त्यामध्ये अडथळे काय आहेत हे सगळे अडथळे ते आपल्यासमोर सांगतील. आणि त्याच्या आधारे पुढचा कार्यक्रम आम्ही निश्चित करणार आहोत. पुनश्च एकदा मी सर्व समाजाला आवाहन करतो की त्यामध्ये जे स्थानिक पातळीवरचे प्रश्न आहेत, विशेषतः अनुसूचित जातीमध्ये या वाड्या वस्त्यांमध्ये स्मशानभूमीचे मोठे प्रश्न आहेत. या स्मशानभूमीमध्ये काही ठिकाणी तर स्मशानभूमीच नाही आहे अधिकृतपणे, काही ठिकाणी स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीसाठी शेड नाही, तिथे जाणारा रस्ता नाही, काही ठिकाणी तर नदीच्या बाजूला स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्याला संरक्षक भिंत नाही, काही ठिकाणी वाडीजोड रस्ते जे आहेत म्हणजे रस्ते जे आहेत ते रस्ते वाडीला जोडणारे रस्ते नाहीत, स्मशानभूमीला जोडणारे रस्ते नाहीत. शिवाय काही गावांमध्ये पायवाटा नाही आहे, काही गावांमध्ये नदीच्या पलीकडे असणाऱ्या गावांमध्ये साकव नाही आहे. असे काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अनेक दिवस मागणी करून सुद्धा अजून फार त्यामध्ये थोडीशी शिथिलता आहे, ते परिपूर्ण झालेले आहे. अलीकडे 2018 सालामध्ये सरकारने आदेश काढला होता की
जे जातीवाचक नावं ज्या ज्या गावांमध्ये आहेत त्या वाड्या वस्त्यांची नावं बदलावी. जवळपास 190 वाड्या वस्त्यांचे प्रस्ताव हे सरकारकडे दाखल आहेत, परंतु आजही ती नावं बदलण्यात आलेली नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आम्ही पालकमंत्री यांच्या समोर हा मांडणार आहोत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वेगवेगळ्या गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात निधी असतो समाज मंदिर बांधण्यासाठी, पण अनेक गावांमध्ये ती तेवढी परिपूर्ण लोकसंख्या नसते, पर्यायी त्यांना निधी मिळत नाही आणि म्हणून समाज मंदिर सारखं अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट ही त्या समाजामध्ये होताना दिसत नाही, त्या वाडीमध्ये होताना दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन असं त्याचं नामकरण आहे. हे व्हावं यासाठी पालकमंत्र्यांना आम्ही त्यांच्या निधीतून किंवा अन्य राज्य सरकारच्या निधीमधनं, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या निधीमधनं अशा पद्धतीने प्रत्येक वाडे वस्त्यांमध्ये समाज मंदिर व्हावं अशी आमची भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे जिल्ह्यामध्ये व्हावं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक असे आठ समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन आणि एक मोठं एक सांस्कृतिक केंद्र सारखं जिल्हा स्तरावर मोठं एक भवन व्हावं अशी मागणी उद्या आम्ही पालकमंत्री यांच्याकडे करणार आहोत. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जातीच्या दाखल्यासाठी 1950 पूर्वीची अट हा धोरणात्मक निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे जात पडताळणी करताना आणि जातीचा दाखला काढत असताना आताच्या नवीन पिढीतील मुलांसमोर असंख्य असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण याबाबत आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की आपण यासाठी एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि जातीच्या दाखल्याची ही जी जाचक अट आहे ती शिथिल करावी, यासाठीची आमची भूमिका राहणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे धर्मांतरित बौद्ध आहेत ते बौद्ध हे महाराष्ट्रामध्ये त्यांना अनुसूचित जातीचा लाभ मिळतो, परंतु केंद्रीय लाभ त्यांना मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्रीय मागासवर्गाची जी अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये धर्मांतरित बौद्ध जे आहेत त्या बौद्धांचा जो त्या अनुसूचीमध्ये क्रमांक दिला पाहिजे त्यांना, म्हणजे जसा पूर्वाश्रमीचे जे हिंदू महार आहेत त्यांच्यासाठी अनुसूचीमध्ये 37 नंबर आहे, परंतु त्यानंतर धर्मांतरित बौद्धांना शासन निर्णय झालेला असताना, कायदा झालेला असताना सुद्धा महाराष्ट्रातील बौद्धांना अनुसूचीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. पर्यायाने या जिल्ह्यामध्ये आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये गणला गेलेला बौद्ध समाज हा लाभापासून वंचित आहे, केंद्रीय लाभ त्यांना मिळत नाही. आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की त्यासाठीचं एक सूचना ही विधिमंडळामध्ये मांडण्यात यावी आणि तशा पद्धतीची तरतूद 1976च्या घटना दुरुस्तीमध्ये आहे. तर त्याचं एक आम्ही वाच्यता या ठिकाणी करणार आहोत. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर आहे, तो म्हणजे की अनेक वाड्या वस्त्या ह्या त्या गावांमध्ये इनाम जमिनी देण्यात आलेल्या होत्या. त्या जमिनी आमच्या मालकी हक्काच्या होत्या, परंतु बऱ्याच ठिकाणी त्या जमिनी आता आमच्या ताब्यात नाहीत. तर माननीय मंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत की अशा पद्धतीच्या ज्या आमच्या जमिनी होत्या त्या सगळ्या जमिनी ह्या पुनश्च एकदा त्या समाजाच्या ताब्यात द्याव्यात. आणि अशा पद्धतीचे अनेक धोरणात्मक प्रश्न आहेत, काही स्थानिक पातळीवरचे प्रश्न आहेत. धोरणात्मक प्रश्नांसाठी त्याची वाच्यता करणं या मेळाव्याच्या निमित्ताने हे आम्ही क्रमप्राप्त ठरवतो किंवा मानतो. त्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न येतील, लोकांच्या समोरून जे प्रश्न येतील ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातील. आणि सन्माननीय पालकमंत्री यांना आम्ही बोलवताना आमची समाजाच्या सर्व घटकांना एक विनंती आहे की स्वतःचे प्रश्न स्वतः तिथे येऊन मांडणं गरजेचं आहे. आम्ही लोकप्रतिनिधी किंवा समाजातील घटक म्हणून सगळ्या प्रश्नांची जाण आम्हाला आहे, परंतु ज्यांच्या वाडीचे जे जे प्रश्न आहेत ते ज्यावेळी आपण समोरून मांडू तेव्हा पालकमंत्री साहेब आणि सगळं प्रशासन यांच्या लक्षात येईल की हे प्रश्न अजून प्रलंबित आहेत आणि त्यावेळी त्याची दखल ही निश्चितपणे घेतली जाईल याची खात्री वाटत आहे. मी पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून संपूर्ण समाजाला विनंती करतो की शनिवारी 26 जुलै 2025 रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेमध्ये DPDC हॉल ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे आपण 26 जुलै 2025 तर 2 ते 6 या वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, आपले प्रश्न दाखल करावे
आणि आपल्या प्रश्नांची तड लावावी अशी विनंती आहे. त्याला जोडूनच एक फक्त विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील ते पण समजून घेतली आणि विशेषतः बेरोजगारीचे मोठे विषय आहेत. तर वित्तीय बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका, ते काही आमचे जे बेरोजगार आहेत त्यांची कर्ज प्रकरण मंजूर केली जातात, शासनाकडून त्यांना अनुदानही मिळतं, परंतु बँकामध्ये अडवणूक केली जाते. तेही प्रश्न तिथं सोडवले जातील. तर सगळ्यांनी तिथं सहभागी व्हावं असं या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्याला आवाहन करतो. या सरकार तुम्ही आता असं लिस्टवरती जोडला की काय एवढे प्रश्न भरपूर आहे. हे सरकार आताच तुम्ही ज्यांच्याकडे जाणार आहात, सगळ्या तुमची घराने घेऊन जाणार आहात 26ला, मग हे सरकारने 10 वर्षात काहीच केलं नाही का? की जातीय तेढ निर्माणचं फक्त काम केलं असं एकंदरीत दिसतंय की काहीच केलं दिसत नाही. तुम्ही जी लिस्ट वाचल्या ते मी आता म्हटलं की त्याला घाम फुटेल हे सगळं बघून. 2 तास कशाला, 12 तास सुद्धा लागतील तरी प्रश्न म्हणा की 10 वर्ष त्यांना जमले नाही. हे आताचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 5 वर्षापूर्वी होते, कालच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे होते, त्यापूर्वी सरकार. मग काय म्हणजे नेमकी एवढी अनास्था, एवढा मग निधी तुमचा गेला कुठे? तुमच्या खात्या विशेषतः तुमच्या समाजासाठी एक समाज कल्याण मंत्री म्हणून आहे, ते मग करतायत काय? म्हणजे जर तुम्ही एकंदरीत बघितलं एकही प्रश्न तुमचा असा दिसत नाही की तो सुटला असा. मग नेमकं तुमच्या समाजासाठी आता म्हणजे एकंदरीत सगळ्या तुम्ही एकंदरीत काय नेमके प्रश्न सुटले आणि हा निधी जातो कुठे? म्हणजे आतापर्यंत सिंधुदुर्गची आकडेवारी बघता तर ते सभापती तिथे आहेत म्हणजे काम केलेले. मला वाटतं तुमच्या काळात 100 कोटीचा खर्च गेल्या काहीतरी 5-6 वर्षातला दाखवला होता तुमच्या विभागासाठी खर्च झाला, म्हणजे पूर्ण गाव वाड्यांसाठी, वस्ती वाड्यांसाठी. मग ही अनास्था का? मला काय म्हणायचं की इथे सरकार फक्त जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करताय का? तुमचे प्रश्नच जर मिटले नसतील तर मोठा विकासच झाला नाही या महाराष्ट्रात असं वाटतो. तुमचा विकास न होणे म्हणजे महाराष्ट्रात आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास न होण्यासारखा आहे. कारण तुमच्या वाड्या रस्त्या जर दुर्लक्षित असतील तर या भागाचा किंवा गावाचा विकास झालाच कसं काय म्हणताय? हा प्रश्न आहे. म्हणजे तर विकास झाला नाही का? सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो सगळ्या पत्रकार बंधूंना की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या वस्तींचा विकास झाला नाही असं मी कुठेही म्हटलेलं नाही. पहिली गोष्ट अशी, सरकारबद्दल अनास्था आहे का किंवा सरकार अनास्था आमच्या समाजाबद्दल त्यांना अनास्था आहे का? तर तसं बिलकुल नाही. ज्या वाड्या वस्त्यांमध्ये विकास झाला तो निश्चितपणे आपल्याला दिसतो, तो झालेला आहे. काही वाड्या वस्त्या ज्या विकासापासून वंचित राहिल्या त्याचे प्रश्नच मुळात अलग आहे. मग तुम्ही उदाहरणादाखल सांगतो, एखाद्या गावामध्ये एखादा रस्ता झाला नाही किंवा विशेषतः अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये रस्ता जात नाही तर त्यामध्ये अनेक राजकीय मुद्दे सुद्धा येतात. कधी या पक्षाचं सरकार असतं, कधी त्या पक्षाचं सरकार असतं, ग्रामपंचायतीमधलं राजकारण असतं. अनेक प्रश्न तर माझ्यासमोर असे आहेत की ज्या प्रश्नांमध्ये फक्त आणि फक्त दलित वस्तीतील लोक आम्हाला मतं देत नाहीत म्हणून तो विकास झाला नाही. मग अशा वेळी आमची पालकमंत्र्यांना मिटिंग घेण्यामागची किंवा त्यांची वेळ घेण्यामागची भूमिका जी आहे, अशा ज्या वस्त्या आहेत त्यासाठी आम्ही उद्या पालकमंत्र्यांना विनंती करणार की तुम्ही कलेक्टरना आदेश द्या की संबंधित गावामध्ये जी जागा आहे ती जागा प्रायव्हेट असेल किंवा सरकारी असेल ती जागा तुम्ही ॲक्वायर करा आणि तो निधी किंवा ती जी वस्ती आहे त्याच्यासाठी तो आवश्यक असणारी गोष्ट आहे ती करा. आम्ही कोणत्याही पद्धतीनं असं म्हटलं नाही की या जिल्ह्यामध्ये विकास झालेला नाही. दुसरी गोष्ट अशी की 100 कोटी काय 500 कोटी पण खर्च झाले असतील, पण काही गाव हे काही जी बाबूशाही सुरू आहे, प्रशासनाच्या वतीने जी बाबूशाही सुरू आहे त्या बाबूशाहीमध्ये संपूर्णतः प्रस्ताव परिपूर्ण असताना सुद्धा एखादी जरी अडचणीचा मुद्दा आला की मग तो प्रस्ताव बाजूला अडगळीत टाकला जातो आणि त्यामुळे ती वाडी जी आहे ती वस्ती आहे ती त्या लाभापासून वंचित राहते. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला पालकमंत्र्यांसाठी, प्रत्येक गोष्ट पालकमंत्र्यांकडे जात नाही. आणि जेवढं माझा अभ्यास किंवा माझं ज्ञान आहे, कोणतीही गोष्ट जोपर्यंत शासनाकडे जात नाही आम्ही आमच्या प्रत्येक मागण्या प्रशासनाकडे करतो आणि प्रशासकीय अधिकारी हे त्रुटी काढण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांना कुठेही कायदा लवचिक करायचा किंवा कायदा वापरून काही गोष्टी करायच्या हे करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अधिकारी आम्हाला कधीही दिसलेले नाही. विशेषतः समाजाच्या हितासाठी जेव्हा सभापती असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा राजकीय पक्षांचे लोक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते जेव्हा जातात तेव्हा त्यांना ह्या त्रुटी आहेत तशा त्रुटी सांगितल्या जातात. आणि त्यामुळे आमचं असं अजिबात दावा नाही की 500 गावाच्या 500 गाव हे या सगळ्या योजनांपासून वंचित आहेत. बिलकुल नाही. अनेक पद्धतीच्या योजना ही तेव्हाही राबवल्या गेल्या, आताही राबवल्या गेल्या. आम्ही अजिबात असं म्हटलं नाही की गेल्या 10 वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झालेला नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की काही खरोखर जुनून गावं आहेत ज्या गावांमध्ये मी अगदी नाव घेईन की कसालमध्ये स्मशानभूमी नाही. याचं कारण काय तर नदीच्या पलीकडे स्मशानभूमी आहे आणि जायला पूलच नाही आहे, अप्रोच रोडच नाही आहे. आणि समजा पावसाळ्यात ते केलं गेलं तर एखादं प्रेत झालं तर ते प्रेत वाहून जाण्याची शक्यता असते.
त्यासाठी निधीची किंवा तिथे असणारी जागा जी आहे ती सरकारने जागा दिली आहे, पण बाकीच्या सोयीसुविधा दिलेल्या नाही. या गोष्टी काही गेलेल्या नाहीत आणि आम्ही पालकमंत्री म्हणून त्यांना आमची विनंती राहणार आहे की खरोखर ज्या ठिकाणी निधी खर्च पडला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनही करणार आहोत, पण खरोखर जिथे पडला नाही तो आम्ही त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत. तिथे कुठेही विसंवाद करण्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांची वेळ घेतलेली नाही. आम्ही सुसंवाद करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी, पहिला हा संवाद आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण करू आम्ही पाहतोय. तो पक्षाचा अजेंडा नाही, कोणत्याही पक्षाला या ठिकाणी टार्गेट करणं आमचा उद्देश नाही. शासन स्तरावर जाणं आणि शासन स्तराकडे जाऊन शासनाशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं, संवाद साधणं हा आमच्या यातून आमचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे आम्ही असं कुठेही म्हटलेलं नाही की इथे काम झालेलं नाही आणि आमचा तो दावाही नाही किंवा आम्ही असं म्हणणारही नाही. ज्या ज्या पद्धतीचा विकास करायचा तो त्या त्या पद्धतीने होतो. कधी कधी त्याला पक्षाने उपयोग असतो आणि तो आपण मान्य केला पाहिजे. समाज कल्याणकडनं येणारा निधी हा प्रामाणिकपणे सगळीकडे वाटप केला जातो का आणि तो योग्य वापर केला जातो का त्याचा, अशी तुमची काय माहिती आहे का? नुसतं आपलं उत्तर असं तुम्ही काही हे करणार, मांडणी करणार का? नाही, समाज कल्याणकडे म्हणतो सरळ असा निधीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, अशी तुमच्याकडे काही प्रकरण आहे का? नुसतं निधी खर्च घातला आणि कामच झालं नाही असं आहे का? तुर्तास तरी आमच्याकडे असे प्रस्ताव काही आलेले नाही की बाबा निधी घातला आणि तो खर्च पडला नाही. सगळी माणसं एकत्र आलात, एकाकडे असं नाही. तुर्तास तरी नाही. म्हणून आम्ही लोकांकडे असे सुद्धा प्रस्ताव, म्हणून तर म्हटलं ना, आम्ही लोकांना आव्हान काय केलं की आतापर्यंत जर एखाद्या वाड्यामध्ये आता ग्रामपंचायतीमध्ये काही वाटप केला जातो की नाही निधी, समाज कल्याण विभागात आहे तसं वाटप होतो का सगळीकडे? नाही, बघा, समाज कल्याण म्हटलं तर 2 डिपार्टमेंट असतात. एक असतं राज्य सरकारचं, काय असेल ते तुला आता माहिती आहे, त्याचं नको, कोणाचं ते नको, जिल्हा परिषद नको. असं होतं का? वाटप होतो का? त्या समाज कल्याण त्या समाजाला मिळतो का? समाज कल्याणकडे आल्यानंतर त्यांना जसे प्रस्ताव असतील, वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील किंवा लोकसंख्येप्रमाणे असतील, तसं निधी जो परिपूर्ण प्रस्ताव असतो तो निधी खाली दिला जातो. निधी खाली दिल्यानंतर खाली प्रशासनाची जबाबदारी असते की तो योग्य पद्धतीने प्रक्रिया नको ना, वाटप होतो का? वाटप जिल्ह्यामध्ये हो, वाटप होतो जिल्ह्यात. चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई करणार. आम्ही पालकमंत्री साहेबांना तसं सांगणार, ज्यांनी केलं त्यावर कारवाई करू. कुठल्याही पक्षाचं असू दे, आमचं असू दे, त्यांचं असं काय नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाईची मागणी आम्ही करणार. आणि आता मुख्य हेतू ह्याने सांगितलं, अजून एक जोडून सांगतो, आम्हाला तर काही प्रश्न कुठे विकास होतच आहे, कुठं जाणवतो आम्हाला अडचण येतात, विशेषतः स्मशानभूमी आणि रस्ते. त्या स्थानिक पातळी काय होतं, वेगवेगळ्या प्रकारची विचारांची लोक असतात तिथं सगळे लोक एक होतात आणि आमचा समाज एका कोंडा पडतो आणि तिथं मग आलेले पैसे अडकून पडतात. आम्हाला सुविधा मिळत नाही, स्मशानभूमी असेल, समाज मंदिर असेल किंवा रस्ते. तर हे विषय जिथं आम्ही अडकतो, आमच्या लोकांमध्ये ताकद सगळ्यांना आहे की प्रशासनाकडे भांडून काही निधी आणू शकतात, प्रश्न सोडू शकतात. पण तिथं पालकमंत्री साहेबांचं तिथं एक डोस बसल्यानंतर सगळं प्रशासन जागा होईल आणि खाली विकास होईल. आम्हाला निश्चितपणे त्याच्यावर खात्री आहे. म्हणून योग्य व्यक्तीकडे हे प्रश्न गेले पाहिजे आणि खात्री आहे राज्यात कुठे काय झालं याच्यापेक्षा सिंधुदुर्गात काय होतं हे फार महत्वाचं आहे. आणि हे सिंधुदुर्गातून सुरू होतंय की सगळ्या थरातील लोक एकत्र येतात, आपापल्या पातळीवर निवडणुकांमध्ये राजकारण करतील. हा भागच नाही राजकारणाचा. आपण आता इथं आलाय ते फक्त समाजाचे प्रलंबित प्रश्न जिथं अतिशय आम्हाला अडचणी होतात ते सोडवायचे आहेत. स्मशानभूमीसारखा ज्वलंत प्रश्न आमचे शंकर जाधवांच्या गावामध्ये तर आम्ही बघितलं उघड्या डोळ्यांनी की नदीच्या काठी प्रेत वर येतात पाण्यामध्ये, अजूनही तो प्रश्न सुटला नाही. कुणाला दोष आम्ही देत नाही, पण आता आम्हाला समजतंय बाबा कुठं गेलं पाहिजे. रोजच काय आम्ही रस्त्यावरचे आंदोलन करणार नाही, जिथं गरज आहे ते रस्त्यावरचं आंदोलन करू. पण जर विनासायक माझ्या लोकांना त्रास न देता योग्य व्यक्तीकडे घेऊन जर आम्ही सगळे लोक गेली तर प्रश्न सुटू शकतात. आम्ही म्हणून प्रयत्न करतो. आभारी. अजून काय प्रश्न नाही.